अरे आज शांता कशी काय आली नाही अजून? बराच वेळ झाला, आज लय वेळ झाला, कशी काय आली नाही यार? बाप, अजून तर पता नाही का? एवढा वेळ लावलाय आज. बापरे, आज लय टाइम झाला. मालक आज लय बोलणार आहे, सगळं बोलणं ऐकून घ्यावं लागणार आहे बाई. जाऊ दे, मरू दे. आली बाई आताची. हा? एवढा वेळ आज? बापरे, मालक आता तुम्हाला काय सांगू, आज लय धावपळ झाली. थांबा, तुम्हाला सगळं सांगते. पहिलं मला दरवाजा लावून घेऊ द्या. ये दार लाव. काय झालं ते, आज आहे ना थोडीशी, म्हणजे आज शांता, हा आज एक मॅचिंग. मालक, मी सुद्धा काळा ड्रेस घातलाय, तू सुद्धा काळी साडी. तुम्ही कस काय काळा शर्ट काळी पॅन्ट घातली? तुम्हाला माहित होतं का शांत आज काळी साडी घालून येणार आहे? तुला काय स्वप्न पडलं होतं का की मालक आज काळे कपडे घालणार आहे म्हणून? मालक, हा, मी आज काळी साडी घातली म्हणजे तुम्हाला माहितीये मला काळा कलर फार आवडतो. आणि आता सभी काय माहितीये ना? काय आहे आज? तुमच्या लक्षात नाही का मालक? माझ्या लक्षात नाही का? काय काय आहे आज? तुमच्या तर लक्षात राहत नाही. 3 वर्ष झाले तुमच्या इथं कामाला आहे, दरवर्षी साजरा करतो आपण. काय बापरे, तुझा वाढदिवस आहे का काय आज? माझा वाढदिवस आहे मालक आज, त्याच्यामुळे आहे ना मी काळी साडी घातली. तुम्हाला माहिती आहे ना मला काळा कलर फार आवडतं. हा, माझ्याच लक्षात नाही राहिलं तुझा आज वाढदिवस आहे. तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरं का. धन्यवाद धन्यवाद मालक. अरे 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 अरे, हा? पण शांते, हा? आज काय दिसती भारी तू, एकच नंबर. हायला ती स्वर्गातली अप्सरा सुद्धा तुझ्या पुढे फिकी पडाय. बसा मालक, नका झाडावर चढू तुम्ही. अगं खरंच सांगतोय. हा नाही पण काय पण म्हण बरं का, आज एकच नंबर मॅच भेटली. तुझी ती लाली, काय तुझ्या केसांचा गजरा, अरे बापरे काय पावडर लावली, वा वा वा, काय असा मेकअप, काय सांगायचं. तुम्हाला माहिती ना मालक, मला मेकअप करायला आवडत नाही. मी आजच करेल, आजच मेकअप केला. मला ते नाही आवडत हे. काय केलं म्हणते तू आता? मेकअप. मेकअप मेकअप काय मेकअप? तेच म्हणले ना मेकअप. मेपक नाही रे, जाऊ दे असू दे. मेपक तर मेपक काय. बरं मालक, मी घेऊ का आता कामावरून पटकन? तू आवडशील काम. हा? मला आहे ना तुझ्या साडीवर नाही ना, काळ्या साडीवर हा? गाणं आठवलं मला. बापरे, काय गाणं आठवलं मला की मग? नाही कुणी कपल आपल्या तोडी मधी, तोडी मधी, दाढी मधी आणि तू काळ्या साडी मधी, आयर दिसतो आपण जोडी मधी. हा बया मालक, तुम्ही लय भारी गाणं रचलं बाई. कसं आहे गाणं? छान, एकच नंबर आहे ना. काळ्या साडीवरून आहे, तुमच्या दाढीवरून आहे. दाढी कुठे गेली? दाढी ती सकाळी करायला गेलो, ती राहिलीच तशी. हा का? हा ना. दाढीच नाहीये तो. एवढी दाढी नसते ना पण. बर ठीक आहे ठीक आहे. चला आता लय उशीर झालाय, तर मी आज उशीर आले. पटापटा सगळं पुसून वगैरे घेते, भांडे कुंडे सगळं आवरून घेते. हा, म्हणजे मग कसं मला थोडासा वाढदिवस आहे ना आज, मग लवकर जायला. बर चालेल, घेऊ का आवरून मालक? हा घे घे. भया, काय बाई, मालक लय भारी गाणं म्हणत होते बाई आज. तू काळ्या साडी मध्ये आणि मी दाढी मध्ये, फायर दिसतो आपण जोडी मध्ये. मुरली, चाल बाई, मी गाणं म्हणत बसले तर काम सगळं राहून जाईल. आता घेते बाई पटापटा आवरून. आज लय उशीर झाला मला. साडी घेते खोसून अशी. चला आता आहे ना, लई धूळ झाली बाई या ब्लँकेटला ना, धुवायला लई धूळ झाली. झटकून झटकून घेते ना, घड्या घालते.
शांता काय मालक? एवढी काय हालत होती? अहो ते हालत म्हणजे हा. ते हे ब्लँकेट आहे ना, हा. अशी खूप धूळ झाली ना, असं असं नदीमध्ये कसं इसळे त्या हा का? तसं इसळून टाकीत होते, म्हणजे अशी धूळ निघून जायसाठी. हा हा हा. ते धुवायला लागतील आता, पाण्याच्यात टाकावं लागेल, एरियल मध्ये टाकावं लागेल. हा ते धुता येईल. हा हा. काय काम होतं मालक? काय नाही काय नाही, चालू दे तुझं चालू दे. बर बर. हा हा ठीक आहे ठीक आहे. हा चालू दे. झालंच माझं आता. बरं, बरं. काय पाहिजे का? नाही नाही काय नाही पाहिजे. बरं बरं. चला आता आहे ना, लगेच भांडी घासून घेते, म्हणजे डोक्याला टेन्शनच नाही. हायला काय दिसती शांत आज. मला आहे ना कसं कसं झालंय आज. चाल बाई, आता आहे ना नळाला पाणी येऊ राहिलं तेव्हा या कळशान ते सगळं घसून ठेवते, म्हणजे मस्तपैकी आहे ना पाणी आलं का लगेच भरायला. रोज रोज सगळे हांडे घसते तरी किती खराब होत्या. आज खूप लेट झालं पाणी, नाही तर लय लवकर येतं. हा? काय मालक? काय करते तू? अहो मी ते काय घासून काढून राहिले ना, पाणी येऊ राहिलं ना. मुंगी आली होती नाही तर मुंगी मुंगी? हा. कुठे? गेली पडली ती. पडली का? पडली. ती तुम्ही इथं पोटाला? हा ती मुंगी होती तिथं, चावली असते ना तुला. बापरे, इथं होती का? हा बरं झालं काढली. ते कसं आहे तुला त्रास झाला असता परत. हा हा. हा काही नाही, ते पाणी येणार आहे ना, हा त्याच्यामुळे मी घशीत होते कळशात ते हांडे ते, तेवढ्यात घाबरले ना मी. नाही कशाला घाबरायचं. घाबरू नको. तेवढं एक काम कर, हा. पाणी भरून झालं ना की तिकडे ये मग. हा काय काही काम आहे का? हा पाणी भरून झालं ये. बरं बरं चालेल हा? चालेल. हा. मालकाने का बोलवलंय मला आज? भया, माझं काही चुकलं तर नाही, पण काही असं मालक लय चांगली. इथं मुंगी चावायला आली होती तर त्यांनी लगेच अशी अशी मारूनच टाकली, ठेवलीच नाही. असा मालक भेटायला म्हणजे नशीब लागतं. चला आता पाणी भरून झालं का, जाते मालक काय म्हणतोय बघते. मालक हा बस. काय म्हणत होते? झालं माझं पाणी भरून? झालं का? हो झालं. बस ना. हा शांता, 2-3 वर्षापासून तू माझ्या घरी काम करते. हा. तू मला तुझ्या घरची काय माहिती सांगितली नाही ग. तुझ्या घरी कोण कोण असतं काय आहे? आता घरची काय माहिती सांगणार, माझा नवरा इथं राहत नाही. मग कुठे असतो? म्हणजे पहिले ते इथंच राहायचे, हा. कंपनी ती आहे इकडे जायची, जवळ गाव आहे तिथं. बर. पण त्यांची बदली ना आता तिकडे झाली ना बाहेर गावी, तर लांब आहे ते भरपूर. हा का? तर मग ते आहे ना 1-1 वर्ष पण येते नाही, 1-1 वर्षांनी 6-6 महिन्यांनी ते येत्या. हा हा. तर मग आता काय, मला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे, मग आम्ही राहतो तिघं. 2 मुलं? हा हा, मग मला सांग, हा तू अशी कामं करते, हा. तुला किती पैसे मिळतात? मला काय, आता कसं आहे माहिती का मालक, हा. बाहेर म्हणजे मी 2 ठिकाणी काम करते ना, हा तर नुसतं धुणंच आहे, तिथं मला 5,000 भेटता हा. आणि तुमचे 10,000. तुमचं कसं सगळं काम असतं ना, लादी हे ते, हा. धुणं भांडे सगळं, स्वयंपाक पण करते ना मी. म्हणजे तुला 14-15 हजार रुपये मिळतात म्हणायचं. हो हो. आणि नवऱ्याला किती पगार आहे मग? नवऱ्याला पण आहे थोडासा, 7-8 हजार रुपये. मग भागतं का तुमचं? आता काय सांगायचं, महागाई एवढी झाली, त्याच्यामुळं कसं पोरांचे शिक्षण, हा. घर भाड्याचे, घरातला खर्च, किराणा, कपडा लत्ता, दवाखाना सगळंच पाहावं लागतं ना. एवढ्या पैशात काहीच होत नाही, पण मग आता काय करायचं मालक.
हा हा ना. म्हणजे तुझी परिस्थिती लई गरीबच आहे म्हणे थोडक्यात. हा गरीबच आहे गरीबच आहे. हा, त्यातनं पण तू आपल्या कसं ना कसं 2 रुपये कमवते आणि मुला बाळा आता सांभाळते. काय सांगा त्या नवऱ्याला भांडून ही साडी घेतली 1000 रुपयाची. नवरा म्हणतो तर एवढ्या महागाच्या साड्या कशाला घाली, ती आपली लायकी का तेवढी, जेवढं अंथरून असलं तेवढं पाय पसर. हा का हा आपण कसं आहे माहितीये का शांता. तुम्ही असं काय विचार राहिले मालक आज. हा तसं म्हणजे कसं आहे बघ शूटिंग मला पण वेगळं वाटतं ग की तुला 4 रुपये जास्त मिळाले पाहिजे, तुझा घरचा प्रपंच चांगला सुखात चालला पाहिजे. हा ते तर बरोबर आहे. तुला आहे ना आजपासून आहे ना पाहिजे तर 25,000 रुपये महिन्याला पगार देईल मी. तुम्ही हा 25,000? 25,000. बापरे एवढे कसे, पण तुम्ही कसे देणार एवढे, तुम्ही तर 10,000 देते ना. नाही मी देऊन टाकेन आजपासून तुला. हा का. हा बरं का हा तू दुसऱ्याच्या घरी काम नको करू, हा तू इथं माझ्या इथंच काम कर, हा मी तुला महिन्याचे 25,000 रुपये देऊन टाकतो. असं म्हणताय का मालक. हा बापरे मग तुम्ही मला इथं 25,000 दिलं, मी इकडे तिकडे कशाला भटकत फिरू, इथंच येत जाईल ना कामाला रोज. बघ ना तुझा हात किती मऊ आहे, तू दुसरीकडे जाऊन काम करू तुझा हात किती खराब होतो. होतो का नाही. त्याच्यामुळे म्हणलं कशाला जाती इथंच थांब. कसं आहे सावलीमध्ये मस्तपैकी राहशील ना. उद्यापासून इथंच काम करील मग. नाही उद्यापासून नको आतापासूनच राह. बरं बरं चालेल चालेल. हा? हा शांता हा तो आहे ना 1 मिनिट बसा. हा. काय करू राहिले मालक तुम्ही. काय नाही हिदर पैसे 1,00,000 रुपये. 1,00,000? हा अय, म्हणजे कशाबद्दल मालक. कशाबद्दल म्हणजे काय शांती विचारते तू. हा तुला एक सांगता ही पैसे तर धरतो हातात. नाही नाही नका बाई मालक, एवढे 1,00,000 रुपये तुमचे कधी फेडायचे मी. अरे फिरती कशाला हातात तरी घे तर धर घे हातात. बापरे 1,00,000 रुपये. हा शांता हा कसं आहे माहितीये का तुला इथनं पुढे ना अजून मी पैसे असे देत राहील. हा हा तुला पैशाला कधी कमी नाही करणार, हा पण त्यासाठी आहे ना तू मला आहे ना प्रेम दे. काय. प्रेम. बापरे म्हणजे मी तुम्हाला प्रेम द्यायचं. हा प्रेम म्हणजे कोणतं प्रेम. नवरा बायकोंचं प्रेम. नवरा बायकोचं प्रेम. हा हो मालक काय बोलून राहिले तुम्ही. आता नवरा बायकोचं प्रेम कसं देणार, माझं लग्न झालेलं आहे ना. अगं तुझा नवरा लग्न झालं हा पण मला सांग तुझा नवरा वर्ष येत नाही. हा तुझी पण इच्छा होत असेल कधी. हा आणि कशाला अशी जवानी वाया घालवते तू. या जवानीचा काहीतरी फायदा करून घे. हा तुम्ही बोलते ते बरोबर आहे, नवरा इथं राहत नाही. हा. पण असं बघा मालक, आता आमचं लग्न झालेलं आहे माझ्या नवऱ्याचं माझं. हा. तर मी त्यालाच शरीर सुख देईल ना, असं दुसऱ्याला कशी देईल. अगं त्याला काय होतंय, अशी जवानी वाया घालवण्यापेक्षा तू त्याचा पुरेपूर फायदा करून घे. नाही नाही मालक नका, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही मला हे पैसे दिले का. नका नका हे राहू द्या, मला नको हे पैसे. पण नका बाई मी असं नाही वागणार. का बरं. अगं शांता त्याला काय होतंय. हा तुला पण कधी इच्छा होत असेल ना, तुझ्या पण मनात इच्छा जागत असतील ना की बाबा मला नवऱ्याचं प्रेम मिळावं, एक तर नवरा नाही तर. अगं शांता तू नको म्हणते पैसे, पण मला सांग आज तुला 2 मुलं आहेत है ना. तुझ्या नवऱ्याला पगार कमी आहे, त्याच्यात तुमचं काही भागत नाही. उद्या ते मुलं जर चांगले एखाद्या कॉलेजमध्ये गेले, त्या कॉलेजला उद्या ते गेले, त्यांना शिक्षणासाठी पैसा भरपूर लागतो. मग तू कुठं आणणार ते पैसे. त्याच्यापेक्षा आहे ना हेच पैसे तू साठवत ठेवलेस, उद्या तुला भविष्यात कामाला येतील. विचार कर तू. हा तुम्ही म्हणते ते बरोबर आहे, पुढे जाऊन खर्च अजून जास्त वाढणार. हा आज मुलांना कपडे लत्ता घ्यायला लागेल, काय लागेल, उद्या दवाखान्यात काय प्रॉब्लेम झाला तर तुझ्या जवळ पैसे पाहिजेत का नको. मग बरं मी थोडा विचार करू का मला. कर तुला विचार करायचा तर बिनधास्त विचार कर, पण चांगला विचार कर. मालक म्हणते ते बरोबर आहे, पुढे जाऊन पोरं मोठे झाल्यावर त्यांच्या शिक्षणाला जास्त पैसा लागेल. आता जर मी पैसे थोडे थोडे साचून ठेवले तर पुढं ते कामं येतील. काय करावा, एवढ्या नवऱ्याच्या माझ्या पगारात तर काहीच भागत नाही. जाऊ दे, देते मालकाला प्रेम आणि घेते मालकाकडून थोडेसे पैसे अजून. केलंस का विचार सांगा. हा
मालक तुम्ही म्हणते ते बरोबर आहे, मी केला विचार. हा ना, मग मी तेच सांगत होतो. शांता हा चल मग करू सुरुवात. हा मला पण आता आहे ना दम निघाना झालाय. ठीक आहे. हा मी एक काम कर हा. बरं, लाईट बंद कर. लाईट बंद करू का? हा कर कर. चल बरं आवर बरं लवकर. मला आहे ना आता दमच निघाना. दरी उशी घे तुझ्या डोक्याखाली. हा चल. हा शांता किती बरं वाटलं ग. हा हा मालक हा तुम्हाला मालकीन कधी येणार आहे? माझं नाव नको घेऊ माझ्या समोर. आता हे एवढं करत असताना तिचं नाव घेते का? तू आहे ना फक्त शांत पडून राह. ते बस बस मालक आता. हा हा बस बस मालक हा, थांब 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 झालं. सोडा ना आता. हा झालं ना झालं. शांता हा? पहिली लाईट लाव बरं. हा. आज लय मजा आली बघ. असं मला तू जशी 3 वर्षापासून माझ्यापाशी कामाला आली का तेव्हापासून माझ्या मनात होतं कधी मी शांता बरोबर माझं काम इच्छा पूर्ण करून घेतोय. मला खुश झाले ना तुम्ही आता. हे एकदम मस्त. तू एक काम कर आता. आता जा मी आहे ना जरा आंघोळ करून घेतो, फ्रेश होतो. हा चालेल. बापरे नुसतं चक्कर सारखं हो राहिलं, मळमळ पण हो राहिली. आज काय असं हो राहिलं? शांता ए शांता काय झालं तुला? ए यार काय झालं? मालक हा मला नुसतं उलट्या हो राहिल्या. उलट्या व्हायला लागल्या? हा. तुला उलटी पण होईना झाली? उलटी नाही होत, काही पडत नाही, नुसतं असं असं हो राहिलं. हा का? तुला पित्ताचा त्रास झाला असेल? चक्कर पण येऊ राहिले, थोडं थोडं असं मळमळल्यासारखं हो राहिलं. हा का? हा. मला एक काम करू का मी? काय? मी घरी जाऊ का आराम करायला? बर जा जा घरी. तसं जास्त उलट्या व्हायला लागल्या ना हा. तर दवाखान्यात पण जाते. बर बर तसं काय वाटलं तर फोन कर मला. हा चालेल ठीक आहे. जा सावकाश जा मग. हो. शांताच काय अचानक तब्येत बिघडली? काहीतरी खाण्यात असं आलं असेल, पित्त झालं असेल. जाऊ दे येईल उद्या. काय तसं आहे आपल्याला थोडंफार घरामध्ये. चल मी आहे ना जरा जाऊन आराम करतो. मालक? आली काय सांगता? हा. उशीर झाला तुला आज का बरं? तोंड का सोडलंय आज? मालक हा काल मी इथून गेले ना, हा. मला उलट्या होत होत्या. हा घरी जाऊन पण मला खूप उलट्या होत होत्या, थांबतच नव्हत्या. मग मी दवाखान्यात गेले. तर आता कसं सांगू तुम्हाला? सांगू का नको असं झालं. काय असेल ती मनात सांगून टाक. तर मग दवाखान्यात गेले. हा. मग डॉक्टरनी चेक केलं, ते रिपोर्ट काढायला लावले. ते रिपोर्ट काढल्यावर डॉक्टर म्हणे का काय काय म्हटला डॉक्टर? काय त्या तुला काय त्रास होतोय का? काय ऑपरेशन वगैरे करायला सांगितलंय का? नाही मग ऑपरेशन नाही सांगितलं करायला. मग काय? डॉक्टर म्हणे तुम्हाला दिवस गेले. काय म्हणाले? डॉक्टर म्हणे तुम्हाला दिवस गेले. अय शांता, दिवस गेले? शांता हा. तुझा तर नवरा इथं राहत नाही, वर्ष नाही येतो. हा हा ना. आणि दिवस कसं काय गेलं मग? मग तेच तुम्हाला सांगायला आले ना. नवरा इथं राहत नाही, हा वर्षाने येतो. मग आता मला दिवस कसे काय गेले म्हणजे तुम्हाला काही वाटतं का विचारायला? तुमच्यापासूनच गेले मालक. माझ्यापासून? हा मग. हय डोक्या बिक्या पडली का काय? खुशाल म्हणते तुमच्यापासून दिवस गेले. तोंड सांभाळून बोल. तू काय माझं नाव खराब बिराब करायला लागली का काय? बापरे मालक, हा चोराच्या उलट्या बोंबा झाल्या आता. हा. तुम्ही मला त्या दिवशी एवढं पैशाचं लालच दाखवलं, माझ्याकडून मौज मजा घेतली, लाईट बंद कर, लाईट बंद केली, सगळं केलं. त्याच्यानंतर आता एवढे दिवस उलटले, 3 महिने झाले डॉक्टर म्हणे. 3 महिने झाले का? हा. हाय. आणि आता तुम्ही नाही होऊन
पडून राहिले मालक, हे शोभत नाही तुम्हाला. ते आपलं नाही. तू कुठं काय शानबिन खाल्ल्याची मला सांगते का तवा? बापरे, मला काय बोलून राहिले? कुठं शान खायला? मी काय एवढी घाणेरडी बाई आहे का? तुमच्या इथं काम करते तुम्ही मालक. थांब तू आहे ना जरा थांब. मला पहिलं दार लावू दे, नाही तर आहे ना तुझ्या अशा बोलण्याने माझी इज्जत जाईल. थांब. कशाला दार लावून राहिले? ऐकू द्या ना सगळ्या लोकांना. काय खोटं बोलून राहिले मालक तुम्ही? हा, कुशाला मध्ये ऐकू द्या सगळ्यांना. तुला काय वाटतं का नाही? हा, तू काय माझी इज्जत काढायला लागली का? हो मालक, हा? तुमची इज्जत काढत नाहीये. इज्जत काढायची असती तर मी पहिले गावभर पिटवलं असतं, मग इकडे आले असते. पण पहिले तुम्हाला सांगायला आले मी काय घडलं ते. तुमच्यामुळे माल दिवस गेलेले लक्षात आहे का तुमच्या? तुम्ही म्हणता दुसरीकडे शेण खायला गेले असेल म्हणजे मी काय घाणेरडी बाई वाटते का तुम्हाला? तुमची चूक झाकायसाठी तुम्ही दुसऱ्याला बळी देऊ राहिले का मालक? हा, मी नाही दुसऱ्याला कोणाला बळी देत. हा, तू नको लय शानपणा करून बोलू बा. कामावर थांबू नको, काय नको. निघ तू तुझ्या घरी. काही गरज नाही मला तुझ्या कामाची. मालक, हा, चोर तर चोरवरून शिरजोरा, म्हणजे चोरी करून मलाच कामावरून काढून राहिले काय? तुझं ऐकायला मी काय इथं मोकळा आहे का? निघ बरं तू. उठ. म्हणजे मी मला कामावर नाही ठेवणार काय? नाही कामावर ठेवत. निघ. ठीक आहे, तुमच्या कामाला लाट मारते, पण माझं हे काय न्याय निवाडा करून टाका सगळा. माझा काय संबंध नाही त्याच्याशी. कसं म्हणणे म्हणजे मला दवाखान्यात घेऊन जा तुम्ही. मला माझ्या नवऱ्याला नाही झालं तर मला परपंचाचं वाटलं होईल मालक. तू मला काय सांगू नको. तू निघायचं बघ पहिलं. उठ. निघ बरं. निघ. थांबू नको इथं थांबू नको. निघ. बापरे मालक, एवढे तुम्ही उलमस्त हो नका. हा, निघ. उघडते दरवाजा. निघ बरं. थांब. तू नको उघड, मीच उघडतो. इथं थांबूच नको. इकडे बरं थांब मालक. काय? मी काय म्हणते, काय? ठीक आहे जाऊ द्या. तुम्ही म्हणते ना तुमचा संबंध नाही. हा, नाही तर नाही, जाऊ द्या. बघल मी काय करायचं ते. निस्तारी ते माझे मी बरोबर. हा, मग ठीक आहे. हा जा मग काम करायचं काम करून घे. हा हा हा, हो. बापरे, आता काय करू? मालक तर निपटून जाऊ राहिला आणि हे जर माझ्या नवऱ्याला कळालं तर माझा नवरा मला जिवंत ठेवणार नाही. म्हणजे कामावर जात होती तू, हे चाळे करायला जात होती का? काय करू आता? बापरे, मला तर तोंडात मारायला कोणी राहिलं नाही. हा, एक आयडिया करते आता. मालकाला म्हणजे तो चोरी करून वरून मलाच म्हणतोय का तू दुसरीकडे शान खाते, म्हणजे तो माझ्यावर आरोप करतोय. अरे बाबा, तू शेर आहे ना, तर मी 1.25 शेर आहे. मी बी वागीन. तुला एवढा वाटलं का ही अशी धुणे भांडे करती म्हणजे हिच्या डोक्यात काही येत नसेल? याशीच आहे बावट. वा रे वा मालक, आता तू पण पाय. आता मी थोडं उडी टाकायचं नाटक करते, ओरडते वाचवा. मग मला का सापडत येईल आणि मग मला म्हणशील शांता जीव नको देऊ. आता चढतेच. थांब मालक, वाचवा. हा, वाचवा. मालक, काय झालं शांता? अय शांता, अय तू काय करती? अय शांता, हात सोड. तू हात सोड. पाहिजे द्यायला लागली का काय इकडे? तू काय करते? मालक तुम्ही सोडा. तू काय करते? तू काय करते मला सांग पहिलं. मी इथून जीव देणार आहे खाली मालक. जीव? हा, तुम्ही मला एवढं सगळं प्रकरण करून वरून म्हणता माझा काही संबंध नाही. सरका मालक. अगं नको शांता. ऐक. सरका तुम्ही मालक. तुला पण लय ताकद. अगं थांब तू. नाही, मला जगायचंच नाही. माझा नवरा मला जिवंत ठेवणार नाही. मला जगायचंच नाही. अय शांता. अरे ऐक. जीव नको देऊ. ऐक. मी काय सांगतोय, तू इकडे पाहिजे. बरं बस इथे. मी काय म्हणतो माहितीये का, जीव कशाला देते? इथनं जीव दिल्यावर काय कसं व्हायचं? तू जगशील का खाली पडल्यावर? अगं तू जगशील का आणि मला काय जेलला पाठवशील का? मालक, मी तुम्हाला जेलला पाठवायसाठी नाही करू राहिले, पण माझ्या जीवनाला काय अर्थ आहे आता? या असं सगळीकडे कळल्यावर मला तोंड काढून बाहेर दाखवायला जागा राहील का? म्हणून मी माझं जीवन संपू राहिले. असं काय करू नको बरं का. प्रत्येक अडचणीवर आहे ना काय ना काय प्रश्नाचं उत्तर निघतं. नका मालक,
तुम्ही माझ्यावर एवढा आरोप करू राहिले म्हणते तू दुसरीकडे शेण खायला गेली, हे सगळं तुमचं असून सुद्धा. नाही ती माझंच आहे बरं का. आहे ना? हाय हाय माझंच आहे. आपण तू एक काम कर बरं, उडव घरात चल बरं. आपण तिकडे बोलू. चल तू पहिली पुढे चला. हा. चल चल तू शाने आहे तू चल. चल तिकडे चल बरं पुढं. हा इथं बस बरं तू. हा बस. मालक तुम्ही कशाला वाचू राहिली? मला देऊ द्या ना जीव मालक, तुमच्यावर काही येणार नाही, जाऊ द्या. अगं असं मेले नको. तर मेले, कोण विचारणार आहे? मानावर येईल तेव्हा चौकशी होईल, कोणी मारलं काय मारलं, मग त्याचा असा कुच्चा मोडील मानावरा. हा लय डेंजर आहे तो त्याला माहिती मी तुमच्याच घरी कामाला असते, तो असा पाताळातून शोधून काढील तुम्हाला. मग जाऊ दे मी जाते. तू बस ना. अगं हे जेव्हा आपण आहे ना काहीतरी सोल्युशन काढू. हा बरोबर. मी म्हटलं ना ते माझंच आहे. मग कशाला तू टेन्शन घेते? हा मग ते पहिलंच म्हणायचं होतं ना. ते माझं चुकलं ना. आता एक काम करू आपण. हा. हे बघ आता एक किती जरी तू तुझ्या पोटात आहे, उद्या जर कुणाला कळालं तर ते माझं तुला नावच ठेवतील ना. आणि तुमचं हे कळाल्यावर बदनामी. माझं किती नाव आणि ते खराब बी जाऊ द्या. आणि समजा ते पोर जन्माला आलं, हा, आणि ते तुमच्यासारखं एवढं जन्माला आलं, हा, तुमच्यासारखं दिसलं, बाबा बाबा बाबा, तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहील का गावात? लोक म्हणशील का त्या गंगाराम ते पोर सारखं दिसतं शांताबाईचं, माझ्यापेक्षा तुमची इज्जत जाईल जास्त. मी काय म्हणतो माहितीये का? हा हे जेव्हा आहे ना हा बरं का, हे जेव्हा आहे ना आपण एक पर्याय करू. हा आपण आहे ना दवाखान्यात जाऊ हा आणि काहीतरी एक पर्याय शोधू आपण त्याच्यावर. म्हणजे तुला पण त्रास नाही मला पण त्रास नाही. आपण त्याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्याचा. असं म्हणते का? कशाला घाबरते? काय होत नाही त्या गोष्टीचं. बरं आता तुम्ही म्हणताय ना मी दवाखान्यात नेतो आणि तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मला एवढे दिवस गेले, 3 महिने झाले, तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार आहे हा, मी ना? करतो. जाऊ द्या, मला दुसरं काही नकोय बाई. का तर ते मानावरा आला आणि त्याला कळालं, तू म्हणशील मी तर राहत नाही आणि तुला दिवस गेले कस हा. काय? तुम्हाला असा ठेशील तो खालबाट्यात घालून. ते तर घडलंच. हा त्याच्यावर माझी पण लई मोठी हालत खराब होईल. उद्या माझ्या बायकोला कळालं तर माझं वाटून होईल. तुमची बायको आता रागाने गेली, पण परत आल्यावर किती त्रास होईल. मग कोर्टन कचेऱ्या होतील माझ्या मागे. हा. त्याच्यापेक्षा एक काम कर, आपण आता हायच दवाखान्यात जाऊ. असं म्हणताय का? हा तेव्हा आपलं फॅमिली डॉक्टर आहे त्याला भेटू. चल. बरोबर. हा शांती आहे माझी, गुणाची आहे शांत. चाल बरं मी येतो सोबत तुझ्या. चाल. हाँ लाटो की बहुत बातों से नहीं मानते. काय काय म्हणले तू? ते कुठं काय म्हणले? लाताचं काहीतरी म्हणले ना तू आता. नाही हा? ते लाटा मारित आहे ना पोटात पोर. आताच मारायला लागलं का? हा आताच लात मारायला लागलं. हा खायला ती मला यायच्या अगोदर लाता मारायला लागलं. जलमल्यावर कसं होईल? चल चल.